नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेत सायली आता मुद्दामूनच प्रियाला सर्वांसमोर म्हणते की अगं तुझा साडीचा पदर तर नीट कर, दे इकडे मी करते, असं म्हणून ती आता प्रियाचा पदर लावते आणि त्याच वेळेला तिच्या भाजलेल्या चौरण बघून घेते. ती आता अर्जुनजवळ येते आणि त्याला इशारा करते, कारण तिला जे बघायचं असतं ते तिने बघून घेतलेलं असतं, ते म्हणजे तिच्या पाठीवरचा तो भाजलेला चौरण. त्यानंतर कल्पना म्हणतात की चला मग गुढीची पूजा करूयात. त्यावेळेला अश्विन आणि प्रिया पुढे होतात, पण कल्पना म्हणतात की गेल्या वेळेस प्रिया अगं तूच गुढीची पूजा केली होतीस ना, मग यावर्षी सायली आणि अर्जुनला तो मान दे. त्यावेळेला प्रिया अश्विनकडे बघू लागते. त्यांना जरा वाईट वाटतं, पण आता कल्पना म्हणतात की मग आता सायली घे पूजा करून. सायली आणि अर्जुन गुढीजवळ बसताना पूजा करू लागतात. त्याच वेळेला अस्मिता आणि सचिन यांनाही आता खूपच जलस फील होत असतं. तर सायली आणि अर्जुन गुढीची पूजा करून घेतात आणि गुढीला आता सायली सांगू लागते की आमच्यावरचं मोठ्यातलं मोठं संकट टळू दे आणि आम्हाला पुढे आमचं आयुष्य सुखासमाधानाने जाऊ दे, असं गुढीला ती प्रार्थना करू लागते. अर्जुन पण म्हणत असतो की आम्ही जे चॅलेंज पूर्ण करायला घेतले ते लवकरात लवकर पूर्ण होऊ दे. असं म्हणून झाल्यावर मग आता अश्विन आणि प्रिया ते सुद्धा पूजा करण्यासाठी तयार होतात. तर आता अस्मिता आणि सचिन हे सुद्धा गुढीची पूजा करू लागतात. तर सायली आता हळूहळू सांगत असते की आज आपलं जे आव्हान आहे खूप मोठं आव्हान आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला आता गप्प बसून चालणार नाही. प्रत्येक ह्या प्रियाच्या हालचालींवर लक्ष ठेवावं लागेल. तर आता अस्मितासुद्धा म्हणत असते की आमच्यावर जे पैशांचं संकट आलं ते दूर होते. माझं कार्ड बंद झालं आहे, बँकेचे प्रॉब्लेम चालू आहे, ते सगळं दूर होऊन आमची पैशांची अडचण निघून जाऊ दे. आता इकडे ही मैना सदाला सांगत असते की ह्या टवळीने एकसुद्धा कॉल नाही केला, त्या बबलीला काय झालंय काय, आपल्याला पैसेसुद्धा पाठवले नाहीत, मेसेजचा रिप्लायसुद्धा कसं केलं आहे आणि इकडे यायचं तर नावसुद्धा नाही. कशी आहे ही मुलगी, माझा तर विश्वासच बसत नाही आहे. आणि काय हो, हे सायली आणि अर्जुन तरी कुठे चांगले आहेत, कालपासून गेले तसे एकसुद्धा मेसेज नाही, फोन नाही, आणि आपण तिच्यावर का विश्वास ठेवायचा. त्यापेक्षा आपली बबली बरी आहे ना, आपली पोटची पोरगी आहे, ती आपल्याला काही धोका नाही देणार आहे ती. मग अर्जुन आणि सायली आत्तापर्यंत यायला हवे होते. त्याच वेळेला ह्या शांता मावशी म्हणतात की अगं असं नाही आहे मैना, तुला खोटं वाटत असेल तर तुला आज सत्य कळेलच, कारण ती सायली खूप चांगली आहे, खूप माणुसकी आहे त्या लोकांना, आणि बबली काय चीज आहे हे आज तुला ती कळवणारच आहे. त्यावेळेला पण ही मैनावती म्हणते की नाही, बबलीवर माझा विश्वास आहे, ती आम्हाला कसं फसवेल. मग आत्तापर्यंत अर्जुन सायली का आले नाहीत. त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन तिथे आलेले असतात. फक्त अर्जुन तिथे आलेला असतो आणि हा अर्जुन आता अर्जुनला बघून मैना म्हणते की काय तुम्ही आलात पण सायली नाही आली ना. अर्जुन म्हणतो ती आली नाही कारण ती आता तुमचं चॅलेंज पूर्ण करण्यात व्यस्त आहे, ती आता तुम्हाला कॉल करणार आहे. त्याच वेळेला अर्जुन व्हिडिओ कॉल करतो आणि सायली प्रियाच्या रूम बाहेर असते. ते आता लाईव्ह तिला पुरावा दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते सांगतात की तुमची बबली काय करते बघायचं आहे ना, बघा. तर आता सायलीच्या व्हिडिओ कॉलवरती प्रिया ही मस्त तिच्या रूममध्ये झोपलेली असते. तर आता अर्जुन ह्या महिन्याच्या फोनमधून एक मेसेज टाकतो की आम्हाला पैसे पाठव, डॉक्टरांकडे जायचे, तुझ्या बाबांची तब्येत खूप बिघडली. आणि नेमकं प्रिया तिकडनं रिप्लाय करते की मग मी काय करायचे, नाही आहे माझ्याकडे पैसे, एकदाचे गचकले ना बरं होईल, तर सदापाठोपाठ ती महिना पण गचकायला पाहिजे, असं आता अपशब्द भाषेत ही प्रिया बोलू लागते. आणि हे सगळं आता मैनाने ऐकलेलं असतं, त्यामुळे मैनाला धक्काच बसतो. आणि ही प्रिया इकडनं म्हणत असते की फोन तरी कशाला उचलो मी यांचे, काय गरज पडली आहे मला, नाही आहे माझ्याकडे पैसे, जा करा काय करायचे ते, असं काहीही बोलत असते. आणि सायली ते व्हिडिओ कॉलवरती सगळं मैनाला ऐकवते. त्यामुळे मैनाचे आता डोळेच उघडतात, ती रडू लागते आणि तिला खूप वाईट वाटतं की आपल्या पोटची मुलगी आपल्या मरणावर आहे. काय म्हणाले तर बाबा गचकले तरी चालतील आणि माझ्याही जीवावर उठली आहे. आता तर तिची डोळे उघडल्यावरती अर्जुनला म्हणते की माफ करा, मी तर ओळखण्यात खूप मोठी चुकी केली होती, पण माझी मुलगी तर आमच्या जीवावर उठली आहे, हिला काय मिळणार आहे आम्हाला मारून, ही असं कसं बोलू शकते. त्यामुळे आता शांता म्हणते की तेच तर तुला दाखवायचं होतं सायलीला, आज तुझी खात्री पटली की नाही मग, की तुझी मुलगी तुझ्या जीवावर उठली आहे. अगं मला माहिती आहे ना तिचा स्वार्थ असला तर ती कोणत्याही थराला जाऊ शकते, हे आज कन्फर्मच झालेलं आहे. तर पुढे आता ही प्रिया नेमका आता सायलीचा धक्का लागतो आणि दरवाजा प्रियाच्या रूमचा उघडला जातो. प्रिया म्हणते की कोण आहे बाहेर, हा दरवाजा उघडा कसा काय. ती उठूनच आता बघायला येते आणि सायली तोपर्यंत तिच्या रूममध्ये निघून जाते. प्रिया म्हणते की कोणीच नाही आणि परत रूममध्ये जाते. तर आता सायली म्हणते की झालं का तुमचं समाधान, मी तुम्हाला एवढं ओढून ताडून सांगत होते की तुमच्या मुलीवर विश्वास ठेवू नका, त्याची खात्री झाली आहे का. आमच्या मुलावर विश्वास नाही आहे, पण तो व्हिडिओ कॉलवर तुमची मुलगी जे काही बोलली ते तर तुम्ही ऐकलं ना.
मग सदाशिव आणि मैनावती म्हणतात की खरंच माफ करा आम्हाला, आम्ही त्या बबलीला साथ द्यायला नको हवी होती. आत्तापर्यंत आम्ही तिला वाटेल ती मदत केली आहे आणि ती तर आमच्या जीवावर उठली आहे. किती भयानक आहे हे. आता तर ते रडत असतात आणि सायली त्यांची समजूत काढते की मान्य आहे मला की तुम्हाला खूप त्रास होतो की तुमची मुलगी तुमच्या मरणावर आहे, पण आता खात्री पटली ना, आम्हाला याच्यात वाईट हेतू नाही आहे हो. फक्त आम्हाला तुम्हाला हे जाणून द्यायचं होतं की ती मुलगी कशी आहे ते. आता तुमची खात्री झाली आहे ना, मग आता तरी विचार करा की आम्हाला साथ द्यायचा की त्या प्रियाला मदत करायची. त्यावेळेला आता सदाशिव आणि मैनावती म्हणतात की प्रिया आजपासून आमच्यासाठी मेली. असं म्हणून आता प्रिया आता एकटीच पडणार आहे. दुसरीकडे आता अर्जुन रूममध्ये असतो आणि अचानक त्याला झोपेमधनं जाग येते. तो समोर बघतो तर कॉफी नाश्ता रेडी असतो. तो पटकन उठतो आणि सायलीला म्हणतो की हे काय, आज मला न मागताच कॉफी आणि नाश्तासुद्धा, माझ्या आवडती कुकीज. काय गं सायली, आज कसं काय, ये जरा इकडे बस. तो आता खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तर सायली म्हणते की मी ना आज खूप खुश आहे. काल बघितलं ना तर सदाशिव आणि मैनावतीचे डोळे कसे उघडले. आपण बोलत होतो तर त्यांचा विश्वास बसत नव्हता ना, म्हणून मला आज वेगळाच आनंद झाला आहे की मी माझं चॅलेंज तरी पूर्ण केलेलं आहे. अर्जुन म्हणतो मग ह्या मारामारीमध्ये शेवटी तूच जिंकलीस ना सायली, मग चल इथे बस बरं माझ्यासमोर. तो सायलीचा हात पकडतो आणि खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तो म्हणतो की आज कॉफीसोबत माझी बायको पण मला हवी आहे, कारण सकाळी इतकं सुंदर वातावरण आहे, त्यात माझी सुंदर बायको. तो आता सायलीचं खूपच कौतुक करू लागतो आणि कॉफीचा मग उचलतो. तर सायलीला तो म्हणतो की आज ना आपण कॉफीची पण मारामारी करूयात. म्हणून तो दोन्ही कप कॉफीचे एकत्र करतो आणि एकाच कपाने दोघंही कॉफी पित असतात. पण आता त्या सायलीचा हात पकडल्यावर सायली जरा लाजते आणि तो म्हणतो की सायली, मला माहिती आहे आता तुम्हाला म्हणशील की मला किचनमध्ये काम आहे आणि इथून पळण्याचा प्रयत्न करशील, पण आज मी तुला पाठवणारच नाही आहे. चल बस लवकर खाली आणि ही कॉफी पिऊ लाग मला. असं म्हणून खूप रोमॅन्टिक मूडमध्ये असतो आणि तो आज सायलीवर खूपच खुश झालेला आहे. पुढे आता ही प्रिया पण खूपच अश्विन लाचार होईल असंच वागते. आज तर तिने अश्विनचा डबा लवकर सकाळी उठून रेडी केला आहे आणि अश्विनच्या हातावर ठेवत ती म्हणते की अश्विन, त्या दिवशी मला खूप अपराध वाटला की मी तुझ्या क्लिनिकमध्ये आली आणि माझ्याकडून डबा पडला, म्हणूनच मी हा अपराध मिटवण्यासाठी तुला डबा बनवला आहे. त्यावेळेस आता अश्विन हा खूपच रोमॅन्टिक होतो आणि म्हणतो की प्रिया, आजकाल तू असं वागतेस ना की मला कामं सोडून फक्त तूच दिसतेस. आज मला क्लिनिकला नाही तर तुला वेळ द्यायचा आहे. पण प्रिया त्याला टाळत असते की म्हणते की अश्विन, क्लिनिकमध्ये किती काम असतं आणि तू काय करतोयस, सोड चल मला. असं म्हणून ती पटकन त्याच्यापासून वेगळी होते आणि मनातल्या मनात म्हणते की किती बिंडोक आहे हा, कोणत्याही गोष्टीवर लगेच खुश होतो. काय तर म्हणे डबा बनवला तर लगेच मला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतोय. एवढं काय लगेच पखळतो काय माहिती, निघ इथून. असं मनातल्या मनात त्यालाच नावं ठेवत असते. त्याच वेळेला तिला आठवतं की अरे, ह्या महिनावतीने सदाशिवचा फोनच यायचा बंद झाला, काय झालं आहे. मी तरी विचारते तो गचकला की काय, त्याला डॉक्टरांकडे पाठवायला पाहिजे, खूप वेळ झाला आहे. असं म्हणून ती आता तिच्या माणसाला कॉल करून सांगते की ऐक, तू मी जे पाठवते ते पैसे मी एका ॲड्रेसवर पाठवायला सांगते, तिथे पाठव. ॲड्रेस पण मी पाठवते आणि तुझा जो मोबदला आहे ना तो पण काढून घे. असं म्हणून ती आता त्या माणसाला सांगू लागते की तुझा मोबदला तुला मिळणार आहे, पण काम वेळेत व्हायला पाहिजे. जो ॲड्रेस पाठवला आहे ना त्याच ॲड्रेसवर पैसे पोहोचवायला पाहिजेत आणि तिथे गेल्यावर मला कॉल करायचा, समजलं ना. तो माणूस म्हणतो की मॅडम, माझा मोबदला तर द्या. प्रियामध्ये देईल. अरे यार, हे चाललं आहे काय, सगळ्यांना पैसेच लागते काय काय. असं म्हणून ती रागानेच आता फोन ठेवून देते. इकडे आता सायली आणि अर्जुन खूप खुश असतात. अर्जुन म्हणतो की खरंच सायली, मला ना आज खूप वेगळाच आनंद झाला आहे. बघ ना, तर प्रियाला एक्सपोज करण्यासाठी आपण एवढे पुरावे गोळा केले आणि आता ती वेळ पण जवळ आली आहे. असं म्हणून आता सायली सांगत असते की आपण पुराव्याच्या जवळ तर आहोत, पण अजून काहीतरी कमीच आहे असं का वाटते. नाही म्हणजे प्रिया खूप चालाक आहे ना, कोणत्या वेळेला काय कळेल सांगता येत नाही. आपण एवढे पुरावे जमा केले, पण याची थोडी जरी सुटपूट तिला लागली ना की सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी काही कोणत्याही थराला जाऊ शकते. अर्जुन म्हणतो एवढंच काफी नाही आहे ना सायली, अगं अजूनही काही गोष्टी व्हायच्या आहेत. सायली म्हणते की आता काय राहिले. अर्जुन म्हणतो तुला काहीच लक्ष देत नाही आहे का सायली. अगं, प्रिया आणि त्या मैनावतीची DNA टेस्ट करायला नको का. सायली म्हणते बरोबर, कारण मागच्या वेळेला जेव्हा आपण DNA रिपोर्ट घ्यायला गेलो होतो तेव्हा हिने काशी केली होती, ते रिपोर्टच बदलले होते. त्यामुळे आता आपल्याला ही संधी सोडता कामा नये. सायली म्हणते की प्रियाची त्या महिनाबरोबरच नाही तर प्रतिमात्यांबरोबर DNA टेस्ट व्हायला पाहिजे. अर्जुन म्हणतो हो सायली, तू बरोबर म्हणतेस. आपण आता ह्या दोघींचीही ह्या प्रियाबरोबर DNA टेस्ट करूयात, म्हणजे आपल्याकडे पुरावेसुद्धा जमा होतील आणि कोर्टात सादर करायला सोपं पडेल. तर इकडे आता कल्पना ह्या प्रतापरावांशी बोलत असतात आणि मग आता त्या म्हणत असतात की प्रिया जे काही वागते हे सायली आणि अर्जुनमुळे होते. सायली आता मनात विचार करत असते. ती म्हणते की आई, मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर आता तिघंही बोलतच असतात आणि त्याच वेळेला आता प्रियाबद्दल विषय निघतो की आपल्याला प्रियाबद्दल बोलायचं आहे.
पण नेमका तर अश्विन आणि सचिन आणि अस्मिता तिथे येतात. हे दोघंही खूप रागात दिसतात. तर आता अस्मिता म्हणते की बाबा मला तुमच्याशी बोलायचं आहे. ते म्हणतात की बोल ना बाळा, काय झालं आहे, तुला काही मदत हवी आहे का? अस्मिता म्हणते की बाबा किती दिवसापासून माझं बँकचं अकाउंट डिॲक्टिवेट झालं आहे, माझं कार्ड चालत नाही आहे आणि तरी तुम्ही म्हणतात की तू काही प्रॉब्लेममध्ये आहेस का? तर म्हणतात की तुला पैसे हवे आहेत का? कल्पना पण म्हणते की अगं मग आम्ही तुला मदत करतो ना. तर आता सचिनला म्हणतो की तसं नाही आहे, प्रश्न पैशांचा नाही आहे बाबा. अहो अस्मिताचं कार्ड डिॲक्टिवेट झालं आहे म्हणजे उद्या ते हॅक झालं, तिचं कार्डमधले सगळे पैसे जर कोणी फ्रॉड करून काढून घेतले तर काय करायचं? हे चुकीचं नाही आहे का बाबा? त्याच्याबद्दलचं अपडेट आम्हाला काहीच कळत नाही आहे. तर आता त्याच वेळेला सचिन बोलल्यावर अर्जुन मागून येतो आणि म्हणतो की अस्मिताई तुला खरंच पैशांची गरज आहे की कोणाच्या सांगण्यामुळे तू उगाच बोलत आहेस? आता अस्मिताला राग येतो. ती म्हणते की अर्जुन, अरे हा प्रश्न तर बाबांशी मी केला आहे ना, मग याचं उत्तर मला बाबा देतील आणि याच्यामध्ये तू इंटरफेअर करूच नकोस ना. तू उगाच मध्ये पडतोय अर्जुन. हा प्रश्न माझ्या कार्डचा आणि बाबांचा आहे, त्यामुळे आमचा मी बघून घेऊ. असं म्हटल्यावर कल्पनाला जरा वाईट वाटतं. त्या म्हणतात की अस्मिता तुझ्या कार्डच्याबद्दल बाबा तुला आज मदत करतील. ते सांगतात की मी आजच बँकेत जातो आणि बँक मॅनेजरशी बोलतो. तरीसुद्धा आता अस्मिता रागात असते आणि कल्पना तिला नाश्ता करण्यासाठी फोर्स करतात आणि ती रागातच निघून जाते. तर आता ही प्रिया ही सुद्धा आता वेगळ्याच आनंदात असते. ती म्हणते की मी जसं अश्विनचं मन जिंकलं तसंच घरातल्यांचं पण मन जिंकलेलं आहेतच. ते आता हॉलमध्ये असतात आणि कल्पना ह्या प्रतापरावांना एक प्लॅन सांगत असतात. कारण आता ह्या प्लॅनमध्ये सायली आणि अर्जुन सामील असतात. ह्या चौघांचं असं बोलणं होत असतं की आता आम्ही तुम्हाला एक सांगतोय की प्रिया आजकाल घरात खूप चांगलं वागते ना आणि ती माझी जागासुद्धा घेऊ शकली आहे. तेव्हा आता मी जे सांगते ते ऐका. आई बाबा मला तुमच्याशी प्रियाबद्दल बोलायचे. ते म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचे की प्रियाला आता तुम्ही तिजोरीची चावी द्यायची आहे. पण आता प्रियाला तिजोरीची चावी का द्यायची? दुसरीकडे आता ह्या प्रियाचा सिक्वेन्स दाखवला आहे. तिला अचानक कॉल येतो आणि ती बाहेर जाते. त्या माणसाला बोलत असते की काय गरज आहे सारखं कॉल करण्याची. तो म्हणतो की मॅडम तुम्ही पाठवलेल्या ॲड्रेसवर मी पोहोचलो आहे, पण तुम्ही ज्या ॲड्रेसवर पाठवलं ना त्यांच्या घरामध्ये कोणीच नाही आहे. मी दरवाजा पण वाजवला, त्यांच्या खिडकीमधून पण बघितलं, पण घरात कोणीच नाही आहे. त्यावेळेला प्रिया शॉक होते. ती म्हणते की जरा नीट बघा ना, असं होणारच नाही, त्यांची ती जागा आहे. पण तो माणूस सांगतो की मॅडम मी बराच वेळ इथेच उभं होतो, कोणीच बाहेरसुद्धा आलेलं नाही आहे आणि दरवाजा लॉक आहे. आता ही प्रिया मनातल्या मनात विचार करते की आता हे कुठे गेले असतील, पनवेल सोडून गेले की काय, की हे अर्जुन सायलीच्या टीममध्ये तर सामील झाले नाही ना, मी पैसे दिले नाही म्हणून टीम चेंज तर केली नाही ना, असे वेगवेगळे विचार तिच्या मनात येऊ लागतात. तर दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन हे कल्पनाला सांगतात की तुम्ही तुमच्या तिजोरीच्या चाव्या प्रियाला द्या, मी सांगते म्हणून. मग आता कल्पना आणि प्रतापरावांना खूप जीभ जड होते की प्रियाला कसं होकार द्यायचा, ती तर फसवी मुलगी आहे. तरीसुद्धा सायली म्हणते की आपण अडकणार नाही आहोत, आम्हाला पुरावे जमा करण्यासाठी तुमची मदत हवी आहे आणि तुम्ही तर आम्हाला मदत करतायच ना, म्हणूनच आता आम्ही सांगतो तसं वागा, ही तिजोरीची चावी त्या प्रियाला द्या. त्यामुळे आता त्यांचा प्लॅन ठरतो आणि कल्पना आणि प्रतापराव आता प्रियाला आवाज देऊ लागतात. प्रिया बाहेर असते, फोनवर बोलत असते, तिचं लक्षच नसतं. मग आता कल्पना होते की किती वेळ झाला ही प्रिया फोनवर बोलत आहे. सायली म्हणते 1 मिनिट आई, एक काम करते, मी जाते आणि ह्या प्रियाला बोलवून आणते. म्हणूनच आता प्रियाला बोलवण्यासाठी सायली बाहेर येणार. त्याच वेळेला प्रिया घरात येते आणि आता ह्या प्रियाला कल्पना म्हणतात की काय गं प्रिया, कधीपासून मी वाट बघते, तू एवढी काय बिझी असतेस, कोणाशी बोलत होतीस फोनवर? ती म्हणते की नाही आहे, मैत्रिणीचा कॉल होता, बोला ना, काय झालं? त्या म्हणतात की एवढ्या वेळापासून तू फोनवर बोलत होतीस आणि आत्ता मलाच प्रश्न विचारतेस. हे बघ, मला आज तुला काहीतरी सांगायचं आहे, पण आता तू अश्विनला पण इथे बोलून घे. मग आता प्रिया अजूनच घाबरते. ती म्हणते की आई असं काय बोलतं, त्यांचे तोंड इतके उतरलेले का आहेत? तिकडे तर ते मैना आणि सदाशिव घरी नाही आहे. सायली आणि अर्जुन पण आजकाल माझ्याशी वेगळाच गेम खेळण्याच्या तयारीत आहेत आणि त्यात आईंनी अश्विनला का घरी बोलवलं आहे? आमच्याशी काय बोलायचं यांना? तर आता बराच वेळ झाल्यानंतर अश्विन आता घरी पोहोचतो आणि कल्पना म्हणतात की मला प्रिया तुला एकटीलाच नाही तर अश्विन समोर काहीतरी सांगायचं आहे. प्रिया तर फार घाबरलेली असते की आता नक्की यांना काय बोलायचं आहे, कारण आता चोराच्या मनात सांगणं. तशीच आता ह्या प्रियाची अवस्था झालेली असते. अश्विन घरी आलाय म्हटल्यावरती तोही जरा शॉक होतो की प्रिया का काय झालं, तू मला इतक्या अचानक कॉल करून घरी का बोलवलंस? त्यावेळेला प्रिया सांगते की मी नाही, आईंना बोलायचं आपल्या दोघांशी. मग आता कल्पना म्हणतात की प्रिया अगं आजकाल तू सायलीची जागा घेऊन दाखवलीस, लवकर उठणं, सगळी कामं आवरणं, डबा बनवणं, जेवण बनवणं, नाश्ता करणं, हे सगळं तुला जमायला लागले. मग सायलीसुद्धा हेच करायची म्हणून मी तिला एवढी मोठी जबाबदारी दिली होती, ती म्हणजे माझ्या तिजोरीच्या चाव्या, आणि आज हीच जबाबदारी तू सुद्धा चांगल्या प्रकारे पार पाडत आहेस. म्हणूनच
मी आज तुम्हाला दोघांना एक जबाबदारी सोपवणार आहे. ती म्हणजे सायलीकडे असलेल्या तिजोरीच्या चाव्या मी आज तुझ्याकडे सोपवत आहे. आणि आता कल्पना जेव्हा असं म्हणतात तेव्हा आता या प्रियाला खूप आनंद झालेला असतो. ती म्हणते की काय, तिजोरीच्या चाव्या मला? आता प्रिया खूप खुश होते. अश्विन पण म्हणतो की बघ प्रिया, अगं तू तर सगळ्यांचं मनच जिंकलेलं आहे. पण त्याच वेळेला सायली आणि अर्जुन ऑब्जेक्शन घेतात. ते म्हणतात की हे काय चालले आई आणि बाबा तुमचं? तिजोरीच्या चाव्या ती मनासारखं वागते म्हणून तिच्या हातात सोपवत आहे, पण भविष्यात ज्या काही गोष्टी घडल्या त्या विसरलात का तुम्ही? ही मुलगी कोणत्या क्षणाला काहीही करू शकते हे माहिती नाही आहे का? तिजोरी जर निकामी केली तर तुम्ही कोणावर आळ घालाल? तुम्ही ज्या सुनेला तुमचं मानताय ती सून किती ह्या योग्य जबाबदारी पार पाडू शकते हे तरी तुम्हाला माहिती आहे? ती ह्या गोष्टीला कॅपेबल आहे का? असं सगळं बोलून ती ऑब्जेक्शन घ्यायला लागते. कल्पना म्हणतात की नाही सायली, अगं तिने जबाबदारी स्वीकारली आहे ना, मग कशाला माघार घ्यायची? एवढे दिवस तर तू पेलवलीस ना, मग आता तिलाही कळू दे व्यवहार. त्यामुळे तिला ही जबाबदारी कळायलाच पाहिजे. प्रिया, तुला ही जबाबदारी पेलवेल ना गं? करशील ना तू सायलीसारखी ह्याही तिजोरीच्या चाव्यांची देखभाल? असं म्हणून प्रिया अश्विन खूप खुश असतात. पण सायली आणि अर्जुन आता नाहीच म्हणतात. ते म्हणतात की नाही चालणार आम्हाला. सायली म्हणते की प्रिया, त्या चाव्या माझ्याकडे दे, ही माझी जबाबदारी आहे. तुला हे नाही जमणार प्रिया, सांगून टाक ना की हा व्यवहार तुला जमणारच नाही. आता ती भांडायलाच लागते. पण प्रिया म्हणते की तुला काय करायचे सायली? जेव्हा तुझ्याकडे हा मान होता तेव्हा मी काही बोलली का? आता हा मान माझ्याकडे आलाय तर ऑब्जेक्शन घ्यायला लागली. नाही देणार, चल चाव्या, काय करशील? सायली म्हणते की काय करशील म्हणजे काय? सायली आता तिला धक्काबुक्कीच करायला लागते. पण आता कल्पनाने प्रतापरावांना काही सुचतच नसतं, कारण हे प्रिया आणि सायली आणि अर्जुननेच हा प्लॅन सांगितलेला असतो की तिजोरीच्या चाव्या प्रियाला द्या. आणि आता सायली सगळ्यांसमोर ह्या प्रियाबरोबर भांडत आहे. तर आता दोघींमध्ये मारामारीच व्हायला लागते, कारण सायलीला इथे तिजोरीच्या चाव्या नाही तर तिचा DNA रिपोर्टसाठी 2 ते 3 केस हवे असतात. आणि तिला माहिती आहे की प्रिया खूप अलर्ट होते जेव्हा केस तोडत असतो, म्हणूनच तिने हा प्लॅन आखलेला असतो. ती आता प्रियावरती खूपच जबरदस्ती करून ओढाताण करून कसंबसं 2-3 केस उपटूनच घेते. आणि त्या हालचालींमध्ये प्रियाला आता काही कळत नाही की सायलीने हे भांडण चावीसाठी नाही तर माझे केस तोडण्यासाठी केलं होतं. फायनली आता सायलीला केस मिळाले आणि त्यामुळे तिने उरकपणा करत ती मारामारी थांबवली. पण आता कल्पना आणि प्रतापराव मात्र इथे स्तब्धच होतात. त्यांना काही सुचत नाही की हे सगळं नक्की काय चाललेलं आहे. तर तेव्हा आता ही प्रिया खूपच चिडते आणि अश्विनला खूप राग आलेला असतो. ते दोघे आता प्रिया आणि अश्विन रूममध्ये निघून जातात. तर सायली आणि अर्जुन पण रूममध्ये जातात. अर्जुन म्हणतो तू तर कमालच केली सायली, हे काय, तुला एक केस हवा होता म्हणून तू डायरेक्ट त्या प्रियाला मारलं? सायली म्हणते की मग काय करणार, तुमचं काम झालंय, हे घ्या. प्रियाच्या DNA टेस्टसाठी मला मिळाले आहेत प्रियाचे 3 केस. झालं समाधान? असं म्हणून आता हा भाग इथे संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये आता DNA रिपोर्टसाठी सायली आणि अर्जुन गेलेले आहेत क्लिनिकमध्ये. तेव्हा आता काय होणार ते पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. पाहायला विसरू नका. ठरलं तर मग